ओलं खोबरं अर्धी वाटी, 10-12 बेडगी मिरची, लसूण, कांदा, टोमॅटो अर्धा, एक कांदा, धने टाकले, धने, हळकुंड, चव छान येते याच्यामुळे. आता मिक्सरला लावते, बारीक करून झालं का तुम्हाला दाखव. हे मिक्सरला वाटून घेतलं वाटण, ते टाकते. तेवढं पाणी टाकायचं, थोडं पाहिजे, थोडीशी कोकम टाकते, थोडी कोकम टाकली, जेवढी पाहिजे आपल्याला आंबट तेवढं टाकायचं. मच्छी टाकलं ते बघायचं. त्याच्यामध्ये मी कोकम टाकली, वाटण टाकलं, कोकम टाकली आणि आता ही कांदा टाकला फोडलेला आणि आता मच्छी सोडली. आमच्याकडे पण जास्त चटणीमध्ये मच्छी खात नाही, त्याच्यामध्ये थोडीच मच्छी टाकते चटणीमध्ये. आता मीठ टाकूया, अंदाजाने मीठ टाकायचं, पाहिजे तेवढं आपण टाकते. थोडं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, ग्रेव्ही जशी पाहिजे तशी मच्छीची चटणी शिजायला पाहिजे ना हातमध्ये व्यवस्थित. थोडा वेळ शिजायला द्यायचं. आता मच्छीला आता फ्राय मच्छीचं आहे, हे पापलेट आहे फ्राय मच्छीमध्ये. पापलेट आहे, थोडे बोंबील आहेत, हलवा आहे. आणि आता त्याला मी हे सामान घेतलं आहे, मीठ, हळद, मालवणी मसाला, मालवणी मसाला. आता लिंबू थोडं पिळूया, थोडासा लिंबाचा रस 1 चमचा, थोडासा गावठी आगूळ, आपल्याला पाहिजे तसं अंदाजाने घालायचं त्याच्यामध्ये. सगळं त्याला मुरेपर्यंत लावून थोडा वेळ ठेवायचं. आपल्याला अर्जंट असेल तर लवकर करायचं, लवकर पाहिजे असेल तर आपल्यावर आहे करणं. हे असं लावून ठेवलं, चांगलं असं मच्छीला लावायचं, मच्छीत मुरलं पाहिजे ती. तोपर्यंत फिश कढी येतोय. फिश कढीला हलव्याची फिश कढी आहे. आमच्याकडे कोण चटणीमध्ये नाही खात जास्त मच्छी. फ्राय करणार आहे, तर हे आता फ्राय करणार आहे. हे आता मी फ्राय करते मच्छी. त्याच्यामध्ये आता पिठामध्ये काय काय घेतलं ते सांगते तुम्हाला. मीठ, हे बेसन, तांदळाचं पीठ, मसाला, मीठ आणि हळद एवढंच घेतलं आहे याच्यामध्ये. आता हे फ्राय करायचं. आता हे मी असं लावून फ्राय करते. सगळ्या बाजूने असं लावायचं चांगलं, माझ्या हातावर लावून फ्राय करायचं. सगळ्या बाजूने असं लावून फ्राय करायचं. हलवा मच्छी आहे ही, आणि हे आहे पापलेट. हे टाकते आता बोंबील. चांगलं बारीक गॅसवर, एकदम बारीक मंद गॅसवर चांगले परतून घ्यायची एक भाजीपर्यंत चांगली. हे 5 मिनिटं
5-10 मिनिटं ठेवायचे चांगले मुरेपर्यंत मुरून ठेवायचे चांगले. फिश कढी थाली तयार झाली आहे. तुम्ही पण या जेवायला. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा शेअर करा.